असू शकते. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या, त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे, तो रोष अजूनही तसाच आहे, असा काही ग्रह निर्माण झालेला होता का? आणि त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मग याकडून? असं दिसत नाही. ही गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीनं या सण कॅम्पेन केलं, बघायचा प्रयत्न आम्ही केला, त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगाल? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? नाही, त्याचा काही फारसा परिणाम नाही. कारण मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचा उमेदवार होता असं नाही, काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं. आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबत होते. ते सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा झाला. बाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. ईव्हीएम बाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं आहे की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या सोबत मी काही भाष्य करू इच्छित पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? काय असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर, मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने